रसिकांनो, दोस्तांनो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. प्रत्येकाच्या आयुष्यात कर्म कधीच वाया जात नाही. आपण आज कोणाला जे देतोय ते चांगलं असो किंवा वाईट, ते परत येणारच. लोक विसरतात, प्रसंग बदलतात, पण कर्माचं चक्र बदलत नाही. आज कोणाला दुखावलं, फसवलं, तर उद्या तेच दुःख वेगळ्या रूपानं आपल्याला भेटणार. आज कुणाला साथ दिली, प्रामाणिकपणा ठेवला, तर उद्या तेच निश्चितपणे परत मिळणार. म्हणूनच असं म्हणतात की कर्म फिरून येतं. उशिरा का होईना, पण नक्की येतं. म्हणूनच आयुष्यात इतरांना जे द्याल तेच परत येईल, जे पेराल तेच उगवेल. माणूस चुकत असेल तर पुढे जाणारा माणूस कधी कोणाला मागे खेचत नाही आणि मागे खेचणारा कधी पुढे जात नाही. माणूस चुकत असेल तर त्याची चूक त्यालाच सांगावी, संपूर्ण गावभर नाही. एखाद्याला मदत करायची नसेल तर करू नका, पण त्याच्या मार्गात अडथळे आणून नका. आणि तसे केले तर तुमच्या वाटेत कुणीतरी नक्कीच काटे टाकून जाईल. नक्की विचार करा. चला, आजही आपल्याला सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आले आहे. चला करूया सुंदर विचारांना. आयुष्यात आपणही शर्यतीत लवकर उतरायचं आहे, पण आपल्या लोकांच्या विरोधात नाही. कारण आपल्या लोकांसोबत जगायचं असतं, जिंकायचं नसतं. सर्वात सूक्ष्म आणि ताकदवान हे काय असेल तर विचार. कारण उद्ध्वस्त आणि परिवर्तन करण्याची अफाट शक्ती ही विचारातच असते. या कलियुगात माणसं माणूस बघून माणुसकी दाखवत असतात. आयुष्याच्या खडतर प्रवासाला कष्टाची सोबत मिळाली की आयुष्याला सुखावणारी समाधानाची गाठ झोपी लागत असते. प्रत्येकाच्या नजरेत आपण काहींसाठी चांगले आहोत, काहींसाठी वाईट आहोत, पण ज्यांना आपण समजलो त्यांच्यासाठी खास आहोत. लक्षात ठेवा, मनातील प्रत्येक गोष्ट ही मनातल्याच व्यक्तीला सांगितली जात असते. नाती नक्कीच जपावीत, अगदी मनापासून. पण जिथं आपली किंमत नाही अशी जाणीव होताच दूर होण्याची पण तयारी ठेवावी. फुलांचा सुगंध दरवळला की वातावरण प्रफुल्लित होतं. तसेच आपल्या मधुर वाणीने समोरच्याचे मन प्रसन्न होतं. म्हणूनच नेहमी मुखी सौम्य भाष्य, गाली स्मित हास्य असलं आणि योग्य ठिकाणी बोलणं आणि अयोग्य ठिकाणी मौन धारण करणं हे जमलं की वातावरण दूषित होत नसतं.
आयुष्यात झालेल्या जखमांच्या वेदना सहन करत पुढे जाणाऱ्या व्यक्तीला यशाच्या शिखरावर पोहोचता येतं. कारण सहनशीलता हीच खऱ्या यशाची पहिली पायरी असते. मनात साफपणा असेल तर नात्यांना शब्दांची गरज लागत नाही. एक नजर, एक हसू, एक ओझरती साथ एवढं पुरेसं असतं. मनात जर चांगले विचार असतील तर चेहऱ्यावर ते चमकून दिसतील. मनाचा आरसा स्वच्छ असेल तर जग सुंदर वाटतं. जपलं तर सारच आपलं असतं, नाही तर कोणीच कोणाचं नसतं. म्हणून नातं, मैत्री आणि प्रेम याला वेळोवेळी जपत रहा. कारण जपलं तर प्रत्येक जण आपलाच वाटत असतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.